अरे रंगाने भोळा दिसायला टाळा ह्याच्या अंगात लय चाळा आणि कधी नाही हरायचा माझा नाद नाही करायचा कोण काय करतं ह्याची माप काढ नका शेजाऱ्याला पुलटी फार्मन ह्या अंडी मापत्यात लोक चार परमार्थ नादाला लागावी कसलं जेवण केलंय कसली थाट आहे ते वाजणार कसले येतील काय म्हणजे पण म्हणायचं आहे मला सगळ्या चाल येते कुठली अरे रंगाने भोळा दिसायला टाळा ह्याच्या अंगात लय चाळा आणि कधी नाही हरायचा माझा नाद नाही करायचा लोकाला उदाहरण जर असाय तर गाथ्यातलं प्रमाण पाहिजे सगळं शास्त्र पाहिजे कधी ह्यांनी पंढरपूरची वारी केली नाही बोलच्यात भारी वाट भरायसाठी अलीकडे बुवा लई झाल्यात बुवा कोणाला म्हणावी कळत नाही जी सुपाऱ्या ठरवते त्याला तर बुवाच म्हणून कधी अंगाला किसा येते त्यांच्या आयुष्यात सपना स्वादेव येत नाही आपलं कधी ठरवून कधीच नसतं दिया भरा नाही मुद्दा टाकून नाही पण आपण ठरवून कुठं जात नाही सगळी वारवाली मला माहिती अरे शिवाजी पंत ठाणेदार वास्तव्य देहनगर तुम्हाला 100 वर्षाचे सदन देऊन गाव तुमच्या ताब्यात दिलेला आहे बोलत राहा 100 बारूद पाठायचा माझं 5-6 एकर पण ह्याचा 25 एकर ऊस आहे आमचा 2 एकर आहे पण आमच्यातलं तण काढलं ह्याचं धनुरानं माझं नाही काच्या जाऊ काय हो का करायला 50 एकर असून का करायला आता तरी पुढे हा चिपलेस नका करू नाशा आयुष्याचा ह्याच्या गावाला गेलो तुम्ही का करतो धंदा माहिती आहे का अगोदर फिरंग्या तोडून कोळसा करतो हा कोळसा करायचं 100 टक्के काय मग मग पोलीस पाटील गेलं म्हणला बावराला म्हणणालाही चांगला आहे म्हणून नाही त्यानं काय केलं त्या पोलीस पाटलानं हा त्याच्याकडे 4 एकर जमीन ह्याच्या नावावर करून दिली फिरोज कोळसा करून विकत होतं 4 एकरात त्यांना झाड होती 3 एकर ह्यानं कोळसा करून विकलं पण ही चंदनाही कळलं नाही खाली राहिला 1 एकर झाडं उपसून पडली धंदा बंद पडला धंदा बंद पडल्यावर झाडं कापलीन बाजारात काही निघली वास सुटला वास चंदनाचा एक गाडी 10 लाखाला मागायला लागली ती म्हणला बायको म्हणली 3 एकरात जाळ केलाय राहिलेलं तर नीट मी मग तू गेलेलं गेला आज पतूरचं जाऊ दे आता तरी पुढे हात उपदेश नका करून हा 4 विषयाचा वास्तव्य देहनगर तुम्हाला 100 वर्षाचे सदन देऊन गाव तुमच्या ताब्यात दिलेलं आहे गावची वागणूक बराबर ठेवणे कलम नंबर 1 काम क्रोध लोभ यांची संगत कधीच धरू नका अरे या जगात कोण श्रीमंत नाही किती बी मिळवू दे 2 भाकरीने 1 नांगर घालतोया आणि 1च पॅट घालतोया 50 एकरवाला भाकरी 2च खातोया तर ह्यानी उगं पळायचं खत काढू हा देवपूजा धर्म याचा विचार करा अभिमानाने कधी फुगू नका नेहमी स्वधर्म बाळगा दया क्षमा शांती असू द्या वायपट भाषा काय फडतूस बोलूच नका काय बोलायचं लगा तोंड दिलंय चांगलं बोलायची तुकाराम माझा गाता भरलाय काय बी म्हणा म्हणल्यावर मला बी काय येते हिंदी गाणी सोयचे शोभा त्याला जाऊ तू ह्यांना माहिती मशाल तो नहीं मगर हसीना
जब से देखा मैंने तुझको मुझको शायरी आ गई. असं सगळ्या नट नटी श्रीरचा आवाज ऐकतं, पण मी कवा कोणाला घमेंड दाखवत नसतो. ही कलमे कबूल करून तुम्हाला येथे रवाना केलेला आहे. या कलमासांसरून जो कोणी वाईट मार्ग धरेल त्याला त्याचा परिणाम बाधक ठरणार आहे. एक हाताने कर दुसऱ्या हाताने भर, इथेच कर मानवा विचार पाका कर. मानवा विचार पाका कर. मानवा विचार पाका कर. कर इथे भर, इथे कर कर, इथे भर भर. मानवा विचार पाका कर. मानवा विचार पाका कर. मानवा विचार पाका कर. जय हनुमान. हनुमान संकलन केंद्र मोकाशवाडी. जय हनुमान संकलन दूध केंद्र. नव राजेंद्राच्या गोष्टी बोलतेस आणि 100 रुपये पुकारा येणार. अरे मानवा तू शांत राहा. दाणे दाणे पडले काय खाणे वाला काना. अरे दाणे हाताचा अलंकार आहे, सत्य हे कंठाचे भूषण आहे. ठरवून कधी नाद करूच नका. मिळतं त्या समाधान मनानं मिळतं ते दूध असतं. मागून पाणी घासागेस करून म्हणजे रक्ताचा हा नीतीचा धर्म आहे. ठाला विठ्ठल विठ्ठल. हो हा वरून जाऊ नये, लाच कुणाची खाऊ नये, सोहाच्यात कधीच राहू नये, भाकरीच कधीच घेऊ नये. चल घे पट 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 आवर. एक सॉंग आहे. सोहाच्यात राहू नये, आखरीच कधी घेऊ नये, इमान कधी सोडू नये, सज्जनाची कधीच विटू नये, शिवेचा दोंडा कधी झटाळू नये, अभिमानाने कधी फुगू नये, जन्मा आली सार्थक काहीतरी करावे, ऐसे मनी विचारावे, एका जनार्दनी संत चरण लीन राहावे, आणि अखंड हरिनाम उच्चारावे. मानवा तू सत्य नीती सोडू नको रे, लाच कुणाची कधी खाऊ नको, लाच कुणाची कधी खाऊ नको रे, लाच कुणाची कधी खाऊ नको रे. सत्यनित्य मानवा तू सत्यनित्य सोडू नको रे, लाच कुणाची कधी खाऊ नको रे, लाच कुणाची कधी खाऊ नको रे, लाच कुणाची कधी खाऊ नको रे. मानवा तू सत्यनित्य, मानवा तू सत्यनित्य सोडू नको रे, लाच कुणाची कधी खाऊ नको रे, लाच कुणाची कधी खाऊ नको रे, लाच कुणाची कधी खाऊ नको रे. झाले बा झाले.